नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, वास्तविक कुणाल कामरा आणि जे काय प्रकरण आहे त्याच्यावर मी कामरा हा विषय घेऊन वेगळा व्हिडिओ केलेला आहे. पण त्या पलीकडे एक विषय आहे आणि तो विषय जेव्हा मला सुचला, हा पहिला जो कामरावर विषय केला, त्यानंतर माझ्या लक्षात आलं की एकनाथ शिंदे यांच्या समर्थकांनी जो त्या कामराचा कुठचा स्टुडिओ आहे त्याच्यावर हल्ला केला, त्याची एक दुसरी बाजू पण आहे आणि ती समजावली पाहिजे. ती दुसरी बाजू मला अशी वाटते की एक प्रकारे आपल्या नेत्याचा अपमान झाला म्हणून शिवसेनेच्या शिवसैनिकांनी, म्हणजे एकनाथ शिंदे यांच्याकडे जी बाळासाहेबांची अधिकृत स्थापन झालेली शिवसेना आहे त्याचं नेतृत्व आहे आणि त्या संघटनेच्या शिवसैनिकांनी कामरा याच्या त्या कार्यक्रमावर किंवा स्टुडिओवर हल्ला केला, तर त्यासाठी कामराचा जसा निषेध झालाय तसंच खुद्द त्या पक्षाचे प्रमुख एकनाथ शिंदे यांनी कामराचे आभार पण मानले पाहिजे. विचित्र वाटतं ना की ज्या पक्षाचे सामान्य कार्यकर्ते उठतात आणि त्या कामराचा स्टुडिओ मोडतोड करून टाकतात राग आला म्हणून, तर त्याची पाठ एकनाथ शिंदेनी ठोकतावी हा विरोधाभास वाटेल कोणाला. पण मित्रांनो, विरोधाभास नाहीये. पहिली प्रतिक्रिया कामरावर मी दिलेली आहे, तो वेगळा व्हिडिओ आहे. पण या सगळ्या घटनाक्रमावर बाळासाहेबांचे सुपुत्र आणि शिंदे यांच्या हाती पक्ष येण्यापूर्वीचे अखंड शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची कुणाल कामराबद्दलची जी प्रतिक्रिया आली आहे, त्यानंतर मला असं वाटलं की एकनाथ शिंदे यांनी कामराचे आभार मानले पाहिजे. याचं कारण, एका बाजूला कामराने राजकीय दृष्ट्या एकनाथ शिंदे त्यांचा पक्ष त्यांना गद्दार वगैरे शब्द वापरले, हे सगळं रागावर राग येण्यासारखं असलं तरीही त्यांनी उद्धव ठाकरे यांना आपण शिवसैनिकांना ओळखत नाही हे सांगायला सुद्धा कामराने भाग पडलं, हे जरा एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सगळ्या समर्थकांनी सवंगड्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. उद्धव ठाकरे यांच्या हातून शिवसेना का निसटली, त्याचं साधं सरळ कारण असं आहे, मी जे नेहमी सांगत आलो की उद्धव ठाकरेंना शिवसेना कधी कळलीच नाही आणि म्हणून शिवसैनिक सुद्धा कळले नाही, शिवसैनिक सुद्धा कळलेले नाही. आता गंमत बघा मित्रांनो, या कामरा प्रकरणामध्ये उद्धव ठाकरे सांगतात, ते पत्रकारांवर आक्षेप घेतात की शिवसैनिकांनी कामराच्या त्या स्टुडिओवर हल्ला केला, त्याची मोडतोड केली. या सगळ्या बातम्यांमध्ये तुम्ही शिवसैनिक हा शब्द वापरू नका, गद्दार सेना म्हणा, असा उद्धव ठाकरेंचा आग्रह आहे. गद्दार सेना कोण? ज्यांनी कामराच्या त्या स्टुडिओवर हल्ला केला हे शिवसैनिक नाहीत, असं बाळासाहेब तुमच्या उद्धव ठाकरेंचं म्हणणं आहे. आणि त्यातून उद्धव ठाकरे एक गोष्ट जाहीररित्या कबूल करतात की त्यांना शिवसैनिक कशी प्रतिक्रिया देतो हे सुद्धा ठाऊक नाहीये, हे सुद्धा ठाऊक नाही. तुम्हाला आठवतं, एकनाथ शिंदेनी जेव्हा विश्वास ठराव सत्तांतरानंतर संमत करून घेतला होता, तेव्हा ते बोलताना म्हणाले होते की आम्ही 100वर केस अंगावर घेतल्या, 100पेक्षा जास्त केसेस. बेळगावला निदर्शनं झाली, आम्ही लाठ्या घाट्या खाल्ल्या. उद्धव ठाकरेंनी कधी केस अंगावर घेतली शिवसेनेसाठी, पक्षासाठी? मोडतोड केली, दंगामस्ती केली, त्याच्याबद्दल शिवसैनिकांवर वर्षानुवर्ष केस झाल्या, खटले भरले गेले, अटक झाली. उद्धव ठाकरेंनी यातलं काय केलंय? उद्धव ठाकरेंनी यातलं काय केलंय? शिवसैनिक जो राग आला की चौताळतो आणि दंगामस्ती करतो, त्याला शिवसैनिक म्हणतात, हेच उद्धव ठाकरेंना कळत नाही. याची साक्षात या कामराच्या निमित्ताने उद्धव ठाकरे यांनी देऊन टाकली.
की का शिवसैनिक, आणि म्हणून एक एक करून शिवसैनिक, जुने जुने शिवसैनिक उद्धव ठाकरे यांची साथ सोडून गेले. त्याचं कारण, उद्धव ठाकरेंना काँग्रेसचा कार्यकर्ता, राष्ट्रवादीचा कार्यकर्ता, भाजपचा कार्यकर्ता आणि शिवसैनिक यातला फरकच कळलेला नाही. राग आला, प्रक्षुब्ध झाला की जो थैमान घालतो तो शिवसैनिक असतो, आणि तो उद्धव ठाकरेंना कळलेलाच नाही. आणि म्हणून त्या कामराच्या स्टुडिओवर हल्ला करणाऱ्यांना शिवसैनिक म्हणू नका असं उद्धव ठाकरे म्हणतात. मग शिवसैनिक कोणाला म्हणायचं? रोज सकाळी 9 वाजता कॅमेऱ्यासमोर येऊन अगळ पगळ अनाप शनाप बोलणारे जे असतात ते शिवसैनिक असतात. बाळासाहेबांचा शिवसैनिक आणि उद्धव ठाकरेंच्या कल्पनेतला शिवसैनिक यातला फरक इथे कळतो. बाळासाहेबांना जो शिवसैनिक वाटायचा तो उद्धव ठाकरेंना गद्दार वाटतो. फार दूर जात नाही मित्रांनो. आत्ता देखील शिवसेनेचे एक आमदार आहेत, एक आमदार आहेत शिवसेनेचे, त्यांचं नाव आहे सुनील राऊत. रोज सकाळी 9 वाजता कॅमेऱ्यासमोर जाऊन निरर्थक बकवास करणारे संजय राऊत नावाचे जे उद्धव ठाकरे यांचे उजवे डावे हात आहेत, त्यांचे धाकटे बंधू सुनील राऊत हे विक्रोळी मधले शिवसेना उबाठाचे आमदार आहेत. आधी ते अखंड शिवसेनेचे आमदार होते. 2009 मध्ये त्यांचा मला वाटते मतदारसंघच आहे विक्रोळी, आणि त्या मतदारसंघात आमदार नव्हते एकनाथ शिंदे, आपला सुनील राऊत हे आमदार नव्हते. 2009 मध्ये मला वाटते नोव्हेंबर महिना असावा. त्या नोव्हेंबर महिन्यामध्ये नव्याने अनेक मराठी न्यूज चॅनेल सुरू झाले होते. त्यापैकी एक होता IBN लोकमत. आता त्याला न्यूज 18 लोकमत असं नाव आहे. त्याचं पूर्वीचं नाव IBN लोकमत असं होतं, आणि त्याचे संपादक होते निखिल वागळे. त्या काय त्या IBN लोकमतचा स्टुडिओ हा विक्रोळीला गोदरेज कंपाऊंड जे आहे त्या गोदरेज कंपाऊंडच्या परिसरामध्ये होता. माझ्या माहिती गोदरेजच्या आवारात होता. आणि त्या कार्यक्रमामध्ये काहीतरी शिवसेनेक आणि बाळासाहेबांबद्दल अथवा तद्वा निखिल वागळे बोलले, म्हणून प्रक्षुब्ध शिवसैनिकांनी IBN लोकमतच्या स्टुडिओवर हल्ला केला होता, आणि तिथे खूप मोडतोड केली होती. आणि त्या शिवसैनिकांचं नेतृत्व सुनील राऊत करत होते. सुनील राऊत, संजय राऊत यांचे धाकटे बंधू. स्टुडिओची मोडतोड करण्याची काय गरज, असं संजय राऊत बोलतात. तेव्हा संजय राऊत हे आपणच ते संजय राऊत आहेत का 10-15 वर्षापूर्वीचे, असा प्रश्न पहिला उद्धव ठाकरेंनी विचारला पाहिजे. की कृपा करून संजय राऊतला संजय राऊत म्हणू नका, त्याला गद्दार राऊत म्हणा. कुणाल कामराविषयी बोलताना उद्धव ठाकरेंना संजय राऊत आपले का वाटतात? आज कोण मुरजी पटेल वगैरे लोकांनी किंवा सरमळकर वगैरे लोकांनी त्या स्टुडिओवर हल्ला केला असेल, तर त्यांनी सुनील राऊतने जो पराक्रम 15 वर्षापूर्वी केला होता नोव्हेंबर 2009 मध्ये, त्याची पुनरावृत्ती केलेली आहे. तेव्हा पण त्याआधी काय 5-50 लोक शिवसैनिक घेऊन जाऊन IBN लोकमतचा स्टुडिओ फोडला होता. अगदी त्याची वर्णनं तुम्हाला आत्ताही वर्तमानपत्रात वाचायला मिळतील, किंवा IBN लोकमतच्या जुन्या YouTube व्हिडिओमध्ये पण मिळतील, की आम्ही कसं आमच्या संपादकाला निखिल वागळेला मार खाण्यापासून वाचवलं. आणि त्यापैकी एक शिवसैनिक हा दीर्घकाळ इस्पितळामध्ये उपचार घेत कोमामध्ये जाऊन पडला होता. सुनील राऊत यांना IBN लोकमतच्या स्टुडिओवर हल्ला केल्याप्रकरणी अटक सुद्धा झाली होती. किती मराठी माध्यमातली आणि चॅनेलवरची शेंबडी पोरं अर्धवट अकलेची आहेत, त्याचा हा पुरावा आहे. सुनील राऊत, संजय राऊतना कोणी एकाने प्रश्न विचारला नाही की 2009 मध्ये तुमच्या भावाने IBN लोकमतच्या स्टुडिओवर, निखिल वागडेच्या चॅनेलच्या स्टुडिओवर हल्ला कशाला केला होता, हा प्रश्न विचारला पाहिजे. का नाही विचारला? कारण तुम्ही जे काय थुंकाल ते थुंका, आमचा माईक ते शोषून घ्यायला वाट बघतोय.
आज सुनील राऊत हे उभाटा शिवसेनेचे आमदार आहेत. मग ते गद्दार आहेत का? कारण आज हल्ला करणाऱ्यांना उद्धव ठाकरे गद्दार सेना म्हणतात, तर तेव्हा हल्ला करणारे शिवसैनिक कोण होते? ते गद्दार नव्हते? ते गद्दार नव्हते का? आणि विनोद बघा की त्यावेळेला आमच्यावर चालून आलेले वाघ होते, त्यांच्या शेपट्या इथे पडलेत वगैरे अशी वर्णनं लोकमत आणि IBN लोकमत मध्ये चालू होती. आज तेच निखिल वागळे उद्धव ठाकरेंच्या मागे शेपटी हलवत फिरत असतात. निखिल वागळेंना किंवा तत्सम लोकांना आज तो हल्ला पण आठवत नाही. किती मंद बुद्धी आणि स्मृतीभ्रंश झालेली माणसं आहेत बघा. कारण मुद्दा तो नसतो, मुद्दा संघ भाजप यांना शिव्या घालायच्यात, मग त्यांना शिव्या घालण्यासाठी कोणाचंही समर्थन करायचं. आणि म्हणून मला असं वाटतं की एकनाथ शिंदे यांनी उलट कुणाल कामरा जो आहे त्याचा आभार मानले पाहिजेत, अभिनंदन केलं पाहिजे की बाबा रे, तू उद्धव ठाकरे याला शिवसैनिक कसा ओळखता येत नाही का? उद्धव ठाकरेंना सोडून एकामागून एक शिवसैनिक निघून जात आहेत. त्याचा प्रयोग सगळ्यात मोठा कुणाल कामराने करून दाखवला की जो दंगा मस्ती करतो, स्टुडिओची मोडतोड करतो, तो शिवसैनिक नसतो असं उद्धव ठाकरे म्हणतात. वा वा. मग बाळासाहेबांच्यासाठी IBN लोकमतचा स्टुडिओ फोडणारे कोण होते? तेव्हा उद्धव ठाकरे रस्त्यावर आले होते का? कॅमेऱ्यासमोर आले होते का? त्यांनी सुनील राऊतचा निषेध केला होता का? ही का जाऊन त्या वागडेचा स्टुडिओ फोडला विचारलं होतं? सगळी माणसं पाखंडी ढोंगी कशी आहेत याचे हे पुरावे असतात मित्र, याचे पुरावे असतात. पण तोही मुद्दा नाही. शिवसेना लोकांना माहिती झाली याचं कारणच दंगा मस्ती आहे. अगदी शिवसेनेची जी पहिली 1966ला दसरा मेळावा झाला त्यानंतर डझनावारी उडप्यांची हॉटेलं फोडली गेली, जाळली गेली. त्यातून शिवसेना एका दिवसात सगळ्या माध्यमांमध्ये गाजायला लागली, ती दंगामस्ती केल्यामुळे. तेव्हा ते शिवसैनिक नाहीत असं उद्धव ठाकरे म्हणतात. तेव्हा उद्धव ठाकरे म्हणतात की दंगामस्ती आणि शिवसेना हे असूच शकत नाही एकत्र. आणि तिथे फरक कळतो की बाळासाहेबांनी अशी दंगामस्ती करणाऱ्या आपले अनुयायी आणि शिवसैनिक यांचं कायम समर्थन केलंय. त्यांना वाऱ्यावर सोडले नाहीत. त्यांच्या पाठीशी बाळासाहेब ठाकरे ठामपणे उभे राहिले होते. लोकशाही आपल्याला मान्य नाही, आपल्याला ठोकशाही मान्य आहे, हे बाळासाहेब जाहीररित्या बोलायचे. अगदी त्यावेळच्या मार्मिकमध्ये हे छापलेली ठोकशाही वगैरे हे शब्द तुम्हाला बघायला मिळतील. आणि त्याचाच तिटकारा असलेले उद्धव ठाकरे वडिलार्जित पक्ष म्हणून त्याचे पक्षप्रमुख झाले तरी शिवसेना चालवू शकत नव्हते. आणि म्हणून एक एक करून जे जे कोणी हाडाचे शिवसैनिक आहेत, ज्यांना अपमान सहन होत नाही, आपल्या नेत्याचा अपमान सहन होत नाही आणि तो ताडकन उठून बाहेर पडतो आणि दंगामस्ती करतो, तो शिवसैनिक असतो, हे एकनाथ शिंदेच्या अनुयायांनी दाखवून दिलं. आणि उद्धव ठाकरे म्हणतात त्यांना शिवसैनिक म्हणू नका. मग कोणाला शिवसैनिक म्हणायचं? रोज सकाळी 9 वाजता पत्रकार परिषद घेऊन तोंडाच्या वाफा दवडणारे किंवा काल परवा शिवसेनेत येऊन आपली अक्कल पाजळणारे जे कोणी प्रवक्ते आहेत त्यांना शिवसैनिक म्हणायचं? एकनाथ शिंदे यांच्याकडे शिवसैनिक का गेला याची साक्ष उद्धव ठाकरेंकडून कुणाल कामराने वधवून घेतली असेल तर मग एकनाथ शिंदेनी त्या कामराचे आभार मानले पाहिजेत असं म्हणून मला वाटतं. कारण जो जो कोणी कट्टर शिवसैनिक आहे, बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे, अस्मिता आणि बाळासाहेब वगैरे शिवसेना यासाठी राग आल्यानंतर जो तात्काळ रस्त्यावर उतरतो, कायदा आणि खटल्याची पर्वा करत नाही,
आणि दाणा दाण उडवून टाकतो, तो शिवसैनिक असतो. आणि तो शिवसैनिक आहे हेच उद्धव ठाकरेंना मान्य नाही. हे उद्धव ठाकरेंकडून बदलून घेण्याचं काम एकनाथ शिंदेना करता आलं नाही, ते कुणाल कामराने केलेले. मी कुणाल कामराचा समर्थक नाहीये, पण कुणाल कामराने उद्धव ठाकरेंना आपण शिवसेनेचा आणि शिवसैनिकांचा नेता व्हायला कसे नाकारते आहोत, हे एक प्रकारे उद्धव ठाकरेंकडून वधवून घेतलं कुणाल कामराने. मग त्याचे आभार एकनाथ शिंदेनी मानायला नकोत का? आता जवळजवळ 3 वर्ष होत आली. आणखी 2 महिन्यांनी, एप्रिल मे जून, 3 महिन्यांनी शिंदे बाजूला झाले, त्याला 3 वर्ष होतील. पण अजूनही आपण शिवसैनिकांचा नेता व्हायला नाकारता कसं आहोत, हे उद्धव ठाकरे एकदाही बोलू शकले नव्हते. आणि एकनाथ शिंदेना ते उद्धव ठाकरेंच्या शब्द तोंडून काढता आले नव्हते. ते कुणाल कामरामुळे बाहेर आले असते. तर सगळ्यात आधी एकनाथ शिंदेनी कुणाल कामराचे आभार मानावेत असं माझं मत. वेगळ्या प्रकारे असेल, शिंदेचा अपमान केल्यामुळे असेल, पण उद्धव ठाकरेंना सत्य बोलावं लागलं की बाळासाहेब ज्याला शिवसैनिक मानायचे तो माझ्या मते शिवसैनिक नाही. हेच एक प्रकारे यावर प्रतिक्रिया देताना उद्धव ठाकरेंनी सांगून टाकलं. आणि एकदा ही बाजू लक्षात घेतली, हा एक वेगळा पैलू आहे, हा तुम्ही लक्षात घेतला, मग तुम्हाला कळेल की जुने जाणते शिवसैनिक एक एक करून उद्धव ठाकरे यांची साथ सोडून का जातात. काल परवा आणखीन दत्ता दळवी नावाचे माजी महापौर आहेत, ते पण शिवसेना सोडून, उभाठा सोडून शिंदेकडे जाणार असं मी ऐकलं. खरं खोटं माहिती नाही, की बातमी पण मला पण ऐकली, कानावर बातमी पडली. ते का जात आहे? जे बाळासाहेबांचे कट्टर, तुमचा शिशिर शिंदे आता फार ऍक्टिव्ह नाहीये, पण बाळासाहेबांच्या काळातला शिशिर शिंदे, शाखा प्रमुख, विभाग प्रमुख, बाळासाहेबांनी सांगितलं की नाही पाकिस्तान तसं भारतात क्रिकेट खेळू देणार. जाऊन वानखेडीची खेळपट्टी उखडून टाकली, खटले झाले. तो शिवसैनिक असतो. कॅमेरा समोर आला की जो बकवास करतो निरर्थक, तो शिवसैनिक नसतो. तो सगळा शिवसैनिक जो आपली ताकद दाखवत होता, त्याला उद्धव ठाकरे दिवसेदिवस नाकर्ता आणि नामर्द बनवत गेले. त्यामुळे जे मर्द होते, ज्यांना काहीतरी करायचं होतं, त्यांना उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत राहणं अशक्य होत गेलं. अशक्य होत गेलं. कारण असा कोणी माझ्याकडे येता कामा नये, माझ्याकडे असता कामा नये, यावरच कटाक्ष ठेवून जर उद्धव ठाकरे पक्ष चालवणार असतील तर त्या पक्षात आपला उपयोग काय, आपलं काम काय, म्हणूनच हे शिवसैनिक बाहेर पडत गेले. पण असे एकेकाला धडा शिकवणारे शिवसैनिक म्हणजे आपले कार्यकर्ते, हे उद्धव ठाकरेंना कधी कळलं नाही. आणि असे मला नको, चालते वा, दारं उघडी आहेत, ताबडतोब निघून जा, असं उद्धव ठाकरे वारंवार कोणाला सांगतात लक्षात घ्या. ते गद्दार नसतात, ते निष्ठावान बाळासाहेबांचे शिवसैनिक असतात. आणि म्हणून ज्याने उद्धव ठाकरेंच्या तावडीतून बाळासाहेबांची शिवसेना वाचवली, ती आपली शिवसेना आहे, असं गेल्या 3 वर्षात हळूहळू करत लक्षात आलं. ते शिवसैनिक, बाळासाहेबांवर कमालीची निष्ठा असलेले शिवसैनिक एकनाथ शिंदेकडे जात राहिले. फक्त आमदार गेले नाहीत, फक्त आमदार गेले नाहीत, पदाधिकारी, कार्यकर्ते, तळागाळातले लोक एक एक कडून उद्धव ठाकरेंना सोडून एकनाथ शिंदेकडे जात राहिले. याचं हेच कारण आहे की उद्धव ठाकरेंना शिवसेना म्हणजे काय आणि शिवसैनिक म्हणजे काय ते अजूनही कळले. आयुष्य अख्खं मातोश्रीत घालवलं, पण मातोश्री वरून पासून कित्येक किलोमीटर मैल दूर असलेल्या शिवसैनिकाला सुद्धा बाळासाहेबांच्या इच्छा, अपेक्षा कळत होत्या, त्या त्यांच्या सुपुत्राला कळल्या नसतील तर यासारखं दिवंगत शिवसेना प्रमुखांचं दुर्दैव दुसरं कुठलंच. पण असो, आज मी एवढं सांगेन की कामराने जी परिस्थिती निर्माण केली, त्यातून उद्धव ठाकरे
अनवधानाने का होईना सत्य बोलून गेले असतील की ज्यांनी तिथे धिंगाणा घातला त्यांना शिवसैनिक म्हणू नका. तर उद्धव ठाकरे सत्य बोललेले आहेत आणि कुणाल कामराने उद्धव ठाकरे यांच्याकडून सत्य वदवून घेतलं असेल तर एकनाथ शिंदे यांनी कामराचे एकदा तरी आभार मानावेत असं माझं प्रामाणिक मत आहे. असो मित्रांनो, आता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.